राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती गेल्या काही दिवसांपूर्वी आले, त्यामुळे अनेक विरोधकांना या सगळ्या संदर्भात धडकी भरलेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांनी परिस्थितीनुसार दोन भाऊ एकत्र आलेले आहेत असा टोला जो आहे तो लगावलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार कैलास पाटील आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत। आशिष शेलार मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोन्ही ठाकरे बंधू परिस्थितीनुसार एकत्र आलेत म्हणून। दोन्ही ठाकरे बंधू हे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलेले आहेत, ही सर्वप्रथम गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आणि भारतीय जनता पार्टीला मला एवढंच विचारायचं आहे की ह्यांच्याकडं म्हणजे मराठी माणसाचं हित आणि मराठी माणसावर जो हिंदी सक्तीचा जो यांनी भाजप सरकारने जे प्रयत्न लावला होता याला विरोध करण्यासाठी म्हणून दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना ज्या मराठी माणसाच्या हितासाठी झाली त्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत। मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही राष्ट्रवादीबरोबर कुठल्या परिस्थितीमुळे गेला होता त्याचं उत्तर द्यावं तुम्ही। परंतु हेच देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेच स्वतः म्हणतात की एकनाथ शिंदेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही ओरिजिनल राष्ट्रवादी आणि राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय योग्य आहे म्हणतात। निर्णय का दिला कसा दिला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि ओरिजिनल कोण खरं कोण संस्थापक राष्ट्रवादीचे कोण शिवसेना खरी कुणाची हे सगळ्याला महाराष्ट्राला माहीत आहे। तुम्ही जर काही गोष्टीमुळे निवडणूक जिंकला असला म्हणजे तुम्ही ओरिजिनल आहे ते सिद्ध होत नाही। परंतु ज्या पद्धतीने हे सगळं काही राजकारण होताना पाहायला मिळतंय ते तुम्हाला कुठेतरी योग्य वाटतंय का? म्हणजे जी वक्तव्य आता मुख्यमंत्र्यांकडनं येतात आहेत आशिष शेलारांकडनं येतात इतर कुठंतरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहण्याची मनाची धडकी भरलेली आहे, त्यातून ही वक्तव्य येतात असं मला वाटतं। गेल्या सरकारमध्ये मंत्री तानाजी सावंत होते, जे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व देखील करत होते, तुमच्या जिल्ह्यामध्ये मंत्रीसुद्धा होते, शासनामध्ये अनेक काम केलं आहे। परंतु आता तानाजी सावंत कुठे आहेत अशा संपूर्ण चर्चा होताना पाहायला मिळतात। तुम्ही त्यांच्या जवळच्या मतदारसंघामधले आहेत, तुम्ही तरी पाहिलं आहे का तानाजी सावंत? मी ते कुठे आहे ते त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील, त्यामुळं हा प्रश्न मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही, कारण ते सध्या कुठे आहेत हे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील। परंतु तानाजी सावंत नाही आहेत, परंतु तानाजी सावंतांवरती गेल्या सरकारमध्ये असताना विविध आरोप झाले, त्यांनी अनेक भ्रष्टाचार केले या सगळ्या संदर्भात, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांची नाराजी देखील होते, त्यामुळेच कुठेतरी ही नाराजी त्यांनी कायम टिकवली आहे आणि या अधिवेशनामध्ये ते दिसण्याचे झाले। माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं काहीतरी अँजिओप्लास्टीचं मी मागं ऐकलं होतं आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून, त्यामुळे आले नसलं असं कदाचित मला वाटतंय। परंतु त्यांची नाराजी सरकारवर आहे का हे सरकारमध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक सांगू शकतील ना, मी तर सांगू शकत नाही। जनसुरक्षा विधेयक आज पटलावरती येणार आहे, ज्या जनसुरक्षा विधेयकावरतून राज्यभरामध्ये चर्चा होती की सामान्य नागरिकांना देखील आता अटक होऊ शकते सरकारच्या विरोधावरती बोलल्यावरती। त्या जनसुरक्षा विधेयकाची आज चर्चा म्हणजे विधिमंडळात होणार आहे। त्या जनसुरक्षा विधेयकामध्ये कडव्या डाव्या संघटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। जनसुरक्षा विधेयकामध्ये ज्यावेळेस संयुक्त संसदीय समितीमध्ये कडे गेलं होतं आणि त्याचा अहवाल काल विधानसभेत मांडला गेला, त्यात काय बदल झालेत का हे ज्यावेळेस प्रत्यक्ष ज्यावेळेस विधेयक मांडलं जाईल त्यावेळेस लक्षात येईल। त्यानंतर जर तशा काही गोष्टी असतील तर निश्चितच आमचा विरोध राहील त्याला। परंतु तुमच्यासह अनेक विरोधक असं म्हणतात की कुठेतरी सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, फंडामेंटल जे राईट संविधानात दिलेले आहेत त्याला दाबण्याचा प्रयत्न सरकारकडनं या विधेयकाच्या माध्यमातून केला। जे संविधानानं आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत हे कुठलीच घटना दुरुस्ती किंवा कुणीच काढून सर्वोच्च न्यायालय असेल किंवा लोकसभा असेल राज्यसभा असेल किंवा विधानसभा कुठलीच ही काढून घेऊ शकत नाही। त्यामुळं मूलभूत अधिकारावर गदा यायचं कारणच नाही आणि जर असं काही केलं तर हे गोष्टी पुढे टिकू शकणार नाहीत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार कैलास पाटील आपल्याबरोबर आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीही मूलभूत अधिकार जे आहेत ते दाबून ठेवू शकत नाही, त्यामुळे जनसुरक्षा विधेयकावरती आज चर्चा होईल आणि त्या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती आज पटलावरती आल्यानंतर विस्तृत पद्धतीने त्या पुढे 2 दिवस ही चर्चा जी आहे ती सभागृहात होईल असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।